सामान्य काळातील 19वा रविवार, वर्ष पहिले. धीर धरा, मी आहे, भिवू नका. शब्द आहेत आजच्या मतलिखित शुभवर्तमानामधील प्रभू येशूच्या मुखातील. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एका तरुण विवाहित मुलीनं कथन केलेला हा अनुभव आजच्या प्रभुवचनांचा आशय लक्षात घेता मी आपणासमोर ठेवू इच्छितो. अचानक चालते बोलते फिरते तिचे वडील त्यांना अशक्तपणा जाणू लागला. वैद्यकीय चाचण्या केल्यावर रोमॅटिक हार्ट डिझीज चा आजार जडलेला आहे. दोन्ही वॉल्व खराब झालेले आहेत. जिवंत राहायचं असेल तर त्वरित ऑपरेशनची गरज आहे. सर्जरीसाठी जवळजवळ 13 लाख रुपये लागणार आहेत असं डॉक्टरांतर्फे सांगण्यात आलं. कुटुंबाची तेवढी आर्थिक कुवत नव्हती. त्या तरुण विवाहित मुलीनं आणि तिच्या भावानं आपली ऐपत आणि कुवत नसताना देखील ही मोठी जबाबदारी, ही जोखीम स्वीकारली. आपला संपूर्ण विश्वास त्या परमेश्वरावरती ठेवला. जीवन देणं आणि जीवन घेणं हे सर्वस्वी त्या परमेश्वराच्या हाती आहे. याच विश्वासानं वडिलांना चांगलं स्वास्थ्य लाभावं म्हणून शेवटचं साक्रामेंट धर्मगुरूतर्फे दिलं. ईश्वर कृपेनं निधीचीही तरतूद करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे असं डॉक्टरांतर्फे सांगण्यात आलं. वडिलांना घरी आणण्यात आलं. ईश्वर कृपेनं आणि प्रार्थनेनं सर्व काही सुरळीत पार पाडलेलं असताना अचानक 6-7 दिवसानंतर वडिलांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यांना अशक्तपणा आणि अस्वस्थता जाणू लागली. ते बैचेन झाले. पुन्हा एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतला. चेकअप करण्यात आला तेव्हा कळलं की इन्फेक्शन झालेलं आहे. त्वरित ॲडमिट करावं लागेल. त्यांच्या पायाखालची जमीन पुन्हा हादरली. कुटुंबाचे अवसान गळून पडले. एका ठिकाणी बँकेमधील ती तुटपुंजी नोकरी, पदरी छोटंसं बाळ, त्याचं संगोपन आणि वडिलांचं आजाराचं हे टेन्शन, पुन्हा निधीची तरतूद, या सर्व आव्हानात्मक चॅलेंजिंग होतं. परंतु ती मुलगी म्हणाली, माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे याची मला जाणीव होती. डॉक्टरांच्या मते आणखीन 6 ते 7 लाख रुपये खर्च करावा लागणार. अगोदरचे 13 लाख आणि आणखीन 7 लाख म्हणजे एकंदरीत 20 लाख रुपयाचा खर्च. हे सर्व त्या कुटुंबाच्या कुवतीच्या आवाक्याबाहेर होते. त्या मुलीनं कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता वेगवेगळ्या व्यक्तींशी आणि संस्थेशी संपर्क साधला आणि ईश्वरी कृपेनं तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला. ही सर्व त्या परमेश्वराची करणी होती. ती म्हणाली, फादर, या संपूर्ण वेदनामय, क्लेशदायक आणि टेन्शनमय प्रवासामध्ये एक गोष्ट मला तीव्रतेने जाणवली. परमेश्वर क्षणोक्षणी पावलोपावली माझ्या सोबत होता. आम्ही गरीब असलो, आमची परिस्थिती नाजूक आणि बिकट असली तरीही त्या परमेश्वरानं आम्हाला एकटं सोडलं नाही. आमच्या संकटामध्ये, आमच्या अडचणीमध्ये वेगवेगळ्या रूपानं, व्यक्तीच्या रूपामध्ये परमेश्वर आमच्या समोर उभा राहिला. भिवू नका, मी तुमच्या सोबत आहे. त्यानंच आम्हाला सहाय्य केलं. फादर, हे मला आज अगदी ठामपणे आणि विश्वासपूर्वक सांगायचं आहे. जीसस वॉज प्रेझेंट इन माय स्ट्रगल. ही नेव्हर लेफ्ट मी अलोन. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनातील राजांच्या पुस्तकामध्ये नमूद केलेला संदेष्टा एलिया हा परमेश्वराचा निवडलेला होता. तो समस्त इस्रायली जनतेला खऱ्या देवाची ओळख करून देत होता. मूर्ती पूजेच्या विरोधात असलेल्या एलियाला जीवाठार
मारण्याचा विडा मूर्तीपूजक राणी जिझबेल हिनं उचलला होता. तिच्याच भीतीमुळे एलिया संदेष्टा हा गुहेत लपून राहिलेला होता. आपल्या या श्रद्धेच्या प्रवासामध्ये, आपल्या या श्रद्धेच्या विश्वासाच्या लढ्यात परमेश्वर आपल्या सोबत नक्की आहे की नाही याविषयी त्याच्या मनी संशय निर्माण झालेला होता. त्याला वाटत होतं की परमेश्वरानं आपल्याला एकटंच सोडलेलं आहे. आणि अशा प्रसंगी, अशा या मनस्थितीमध्ये असताना परमेश्वराचं ईश्वरी वचन त्याला प्राप्त झालं. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो गुहेतून बाहेर आला, पर्वतावरती उभा राहिला. शांत मंद वाऱ्याच्या लहरीमध्ये त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली. परमेश्वर या दुःखामध्ये, या वेदनेमध्ये, या संकटामध्ये आपल्या सोबत असल्याची जाणीव त्याला झाली. आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं, नव्या उत्साहानं आणि नव चैतन्यानं त्यांनी आपल्या सुवार्तिक कार्यास आरंभ केला. बंधूंनो आणि भगिनींनो, पौलानं रोमकरास पाठवलेल्या पत्रामध्ये पौलही स्वतःहून प्रामाणिकपणे कबूल करतो. तो म्हणतो, ख्रिस्तामध्ये मी खरे बोलतो, मी खोटे बोलत नाही. तो करीत असलेल्या सुवार्तिक आणि प्रेषितीय कार्याला सगळ्यांकडून अपेक्षित असं सहकार्य आणि प्रतिसाद त्याला मिळत नव्हता. आणि म्हणून त्याचे मन अंतर्मनी खिन्न झालेले होते. तो म्हणतो, हृदयामध्ये अखंड वेदना आहेत, परंतु अंतर्यामी तो खचून गेला नव्हता. कार्य त्यांनी थांबवलं नव्हतं, कारण परमेश्वर पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे. प्रभूने आपल्याला एकटं सोडलेलं नाही याची त्याला जाणीव आहे. आजच्या मतलिखित शुभवर्तमानामध्ये प्रभूच्या आज्ञेनुसार एका किनाऱ्यावरून पलीकडच्या किनाऱ्यावरती निघालेले प्रेषित रात्रीच्या त्या काळोखामध्ये समुद्रामधील त्या मोठमोठ्या लाटांना हैराण झालेले होते. ते कंटाळलेले होते. डोंगरावर रात्रीच्या प्रहरी प्रार्थना करीत असलेल्या प्रभू येशू ख्रिस्तानं हे अंतर्मनानं जाणलेलं होतं. आपले प्रेषित अडचणीमध्ये आहेत, आपले प्रेषित संकटामध्ये आहेत. या जाणीवेतून आजच्या शुभ वर्तमानामध्ये नमूद केल्याप्रमाणे रात्रीच्या चौथ्या प्रहरी प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत चालत प्रेषितांकडे आला. ह्यानं हे अनपेक्षित दृश्य पाहून रात्रीच्या त्या काळोखामध्ये प्रेषित घाबरले. भीतीपोटी मोठमोठ्याने ओरडले, भूत आहे. 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन ज्यांना 5,000 भोजन देणाऱ्या त्या जगाच्या अधिपतीला सर्व काही करणं शक्य होतं. साऱ्या सृष्टीवर, साऱ्या पृथ्वीवर, सर्वच ठिकाणी त्याची हुकूमत आणि त्याचं स्वामित्व होतं. समुद्राच्या पाण्यावरून चालणंच काय, परंतु मृतांना जिवंत करण्याची शक्ती आणि सामर्थ्य त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होतं. तो प्रभू येशूच आहे ना याची खात्री करून घेण्यासाठी प्रभूच्या आज्ञेनुसार बोटीमधून पेत्रानं आपला पाय समुद्राच्या पाण्यावरती ठेवला आणि तो प्रभूकडे जाण्यास निघाला. काही क्षणातच तो बुडायला लागला. जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे. आपल्या समोर तो उभा आहे. त्याच्या अस्तित्वाविषयी, त्याच्या सामर्थ्याविषयी पेत्राच्या मनात संशय निर्माण झाला. प्रभू येशूला आपल्या दृष्टी आड करून समुद्रात उसळणाऱ्या तो लाटांकडे पाहतो. वाऱ्यांचा झंझावात पाहून घाबरून जातो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे याचाच त्याला विसर पडतो. आपण बुडायला लागलो आहोत म्हणून घाबरलेल्या आणि बिथरलेल्या मनस्थितीमधून म्हणतो, प्रभूजी मला वाचवा. प्रभूचं आपल्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष असतो. संकटामध्ये हा प्रभू येशू ख्रिस्त प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आपल्याला कधी एकटं सोडत नाही. आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये तो आपल्या सोबत असतो. हे अखिल मानवतेला कळावं म्हणून क्षणाचाही विलंब न करता स्वतःच पुढाकार घेऊन आपल्या हातानं
समुद्रात बुडणाऱ्या त्या पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त वाचवतो. बंधूंनो आणि भगिनींनो, दुःखात, वेदनेत, संकटात, अडचणीमध्ये आपला परमेश्वरावरील विश्वास डगमगता कामा नये. परमेश्वराच्या उपस्थितीविषयी आपण कधी संशय निर्माण करू नये. पेत्राच्या बाबतीमध्ये हे घडलं आणि म्हणून आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला उद्देशून म्हणतो, अरे अल्प विश्वासू, तू संशय का धरलास? संशय का धरला? पुढे शुभ वर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेला आहे, पेत्रानं प्रभूचा हात घेऊन तारवात चढला आणि वारा थांबला. बंधूंनो आणि भगिनींनो, दुःखात परमेश्वर नेहमी आपल्या सोबत आपला हात घट्ट पकडून चालत असतो. काय शिकवतात आजची ही वाचनं आम्हा श्रद्धावंतास की मानवी जीवनामध्ये वादळी वारे आहेत, समुद्राच्या लाटा आहेत, या महासागरामध्ये आपली जीवन नौका आहे. या जीवन नौकेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा आपला सहप्रवासी आहे. त्यांनी आपणास एकटं सोडलेलं नाही. आपण त्याच्या सहवासात आणि संपर्कात राहून प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहकार्यानं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गदर्शनानं आपली ही जीवन नौका आपणा सार्वकालिक जीवनाच्या पैलतरी न्यायची आहे. प्रभू येशू ख्रिस्त आजच्या या क्षणी देखील आपणास सांगत आहे, धीर धरा, मी आहे, भिवू नका. बंधूंनो आणि भगिनींनो, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आणि सामर्थ्यानं स्फुरलेलं हे चिंतन आपणास नेहमी मिळावं अशी आपली इच्छा असेल तर स्पिरिट लेड रिफ्लेक्शन्स बाय फादर एरिक अल्फोन्सो हे चॅनल सबस्क्राईब करा. प्रवचनाची लिंक आपल्याला नियमितपणे मिळेल. धन्यवाद.